नमस्कार, मी पूजा. तिची झेप, गृहिणी ते उद्योजिका या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. खरं तर असं म्हटलं जातं, की जिद्दीपुढे अडथळे सुद्धा मागे पडतात. अशीच जिद्द बाळगून जिने आपला व्यवसाय सुरू केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्यवसायात कशा पद्धतीनं वेगवेगळे बदल केले. त्या खरं तर फ्रेंच लेक्चरर होत्या आणि हे सगळं सोडून त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये कसं सक्सेस मिळवलेला आहे. एकंदरीत फॅमिलीचा पाठिंबा या सगळ्यामध्ये त्यांना कसा होता? अडथळे नेमके काय आले? हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जाणून घ्यायचं आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, की जिद्दीपुढे अडथळे सुद्धा मागे पडतात. हेच अडथळे नेमके काय होते ते आपण जाणून घेऊया आणि त्या पुढे कशा सरल्या त्यांच्या व्यवसायामध्ये आणि सक्सेस कशा झाल्या. या सगळ्याबद्दल आज आपल्याशी गप्पा मारायला आपल्यासोबत आहे सुषमा शेनॉय. सगळ्यात आधी मी आपलं स्वागत करते सुषमा, नमस्कार. नमस्कार. तर सुषमा मला वाटतं सगळ्यात आधी जसा आपला आजचा विषय आहे, की गृहिणी ते उद्योजिका. गृहिणी ही हां. प्रत्येक महिला असते. म्हणजे जरी ती व्यवसायात असली, नोकरी करत असली, तरी तिला घर सांभाळावं लागतं, आपली फॅमिली सांभाळावी लागते. हो, मात्र हे सगळं करत असताना ती काम सुद्धा करत असते आणि त्या कामात तिला सक्सेस मिळवायचं असतं आणि त्यासाठी ती प्रचंड धडपड करत असते. तुम्ही हो. सुद्धा फ्रेंच लेक्चरर होता आणि त्यानंतर तुम्ही हे सगळं सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. थोडक्यात मला आधी सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या व्यवसायाबद्दल सांगा, मग आपण पुढे गप्पा मारूया. हो. आधी मी एक फ्रेंच टीचर होती, टीचिंगमध्ये होती हं, आणि नंतर कोविडच्या वेळी मी ते जॉब माझा क्विट केला आणि हं, त्याच्यानंतर मला स्वतःचं काहीतरी आपण करायचं, असं हं, मला वाटायला लागलं. म्हणजे आधी माझं काहीच डोक्यात नव्हतं, की मी बिझनेस करायचं वगैरे काहीच नव्हतं. फक्त हं, माझं टीचिंगमध्येच इंटरेस्ट होतं आणि तेच प्रोफेशन मी कंटिन्यू केलं. पण अचानक 2023 मध्ये मेमध्ये मला असं एक दिवशी वाटलं, की नाही आता आपण काहीतरी करायचं, गप्प बसायचं नाही, काहीतरी करायचं स्वतःला बिझी ठेवण्यासाठी. आणि हं, म्हणून मी विचार केला, की आता बिझनेसच करूया, म्हणजे स्वतःचं काहीतरी करूया. असं मी हं. ते चालू केलं. पण नंतर मी आता जे मी करती आहे त्याच्याबद्दल मी सांगेन आणि त्याच्यानंतर नक्की. मला काय-काय अडथळे आले, ते मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करीन. तर हं, मी आता करती आहे, माझा बिझनेस आहे, माझं ब्रँड नेम हं, आहे विनी बुटीक आणि हं, बिझनेस आहे हँडक्राफ्टेड बॅग्स आणि हँडक्राफ्टेड दुपट्टा. ह्याच्यामध्ये हं, मी माझा बिझनेस सध्या आहे. आणि ते मी कसं चालू केलं, तर मला आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट क्रिएटिव्हिटी. मला खूप हं, एम्ब्रॉयडरी, हँड पेंटिंग ह्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट आहे आणि मी स्वतः पेंटिंग पण करते. तर त्यामुळे मला त्याच फील्डमध्ये काहीतरी करायचं, असं माझ्या डोक्यात होतं. आणि मी नंतर ते कसं करायचं आणि आय वॉन्टेड टू गिव्ह बॅक टू द सोसायटी हे पण माझं एक होतं. सो माझं मिशन हे होतं, की आपण टू प्रमोट इंडियन आर्ट ग्लोबली आणि टू प्रमोट द आर्ट ऑफ आर्टिझन्स अँड टू सपोर्ट देअर लाईव्हलीहूड. असं माझं एक डोक्यात होतं आणि त्याच्यात तसं मी ते हे हँडक्राफ्टेड बॅग्स आणि दुपट्टा. पण ही क्रिएटिव्हिटी कशावर करायची? आता दुपट्टाच आहेत, कुर्ती आहे, साडीज आहेत, बॅग्स आहेत. असं मी ते विचार केला आणि नंतर मी ते बॅग्स सस्टेनेबिलिटी आणि इको फ्रेंडली असं म्हणून मी ते ज्यूट बॅग्स आणि कॅनव्हास बॅग्स कारण हे सगळं आर्ट जे क्रिएटिव्हिटी आहे, हे कॅनव्हास ज्यूट बॅग्स किंवा फॅब्रिकवरच चांगलं येतं. त्यामुळे मी हं, ते चूज केलं आणि ज्यूट बॅग्स, कॅनव्हास बॅग्स बनवून घेते आणि त्याच्यावर मी आर्टिझन्सकडनं माझ्याकडे हं, जवळ-जवळ 10 आर्टिझन्स आहेत आणि पेंट करणारे आहेत, त्याच्यानंतर एम्ब्रॉयडरी करणारे आहेत, वेगवेगळ्या तऱ्हेचे एम्ब्रॉयडरी. आता इंडियन हेरिटेज म्हणजे इंडियन कल्चर एवढं रिच आहे. इंडिया इज रिच इन हेरिटेज अँड कल्चर की खूप तऱ्हेचे व्हरायटी ऑफ आर्ट आहे इंडियामध्ये. तर ते आपल्याला प्रमोट करायचं आहे, हे माझं मिशन होतं. तर हं. त्याच्यासाठी मी वेगवेगळे नक्की. एम्ब्रॉयडरी करणारी लाइक बुलियन स्टिच आहे. त्याच्यानंतर लंबाणी वर्क आहे. वेगळ्या-वेगळ्या स्टेटमधलं जे आर्ट आहे, लंबाणी वर्क आहे ते कर्नाटकाचं आहे. काथा वर्क कलकत्ताचं आहे. त्याच्यानंतर कच्ची वर्क आहे कच्छचं, गुजरातचं आहे. म्हणजे काश्मीरी वर्क आहे आणि फ्रेंच नॉट आहे, पारसी वर्क आहे. त्याच्यानंतर रिबन वर्क आहे. असं तऱ्हेतऱ्हेचे जे वर्क आहेत, एम्ब्रॉयडरी आहे, ते मला बॅग्सवर म्हणजे ज्यूट आणि कॅनव्हास बॅग्सवर आणि प्लस हँड पेंटिंग पण आहे. सो हे सगळं आर्ट मी ज्यूट आणि कॅनव्हास बॅग्सवर आर्टिझन्सकडनं बनवते.
मी त्याचा माझा बिझनेस आहे. आणि आता हं, रिसेंटली आधी मी बॅग्सनी स्टार्ट केलं आणि हं, नंतर म्हटलं हळू-हळू मग आपण कुर्ती किंवा हे दुपट्टा, साडीज हे पण लॉन्च करूया. पण आता हं, रिसेंटली मी एका वर्षानंतर रिसेंटली एप्रिलमध्ये मी हँडक्राफ्टेड दुपट्टास म्हणजे वेगवेगळे हं. हँड पेंटेड असू दे किंवा बुलियन वर्क करून घेऊन हं. किंवा एम्ब्रॉयडरी, पारसी वर्क असे दुपट्टास पण मी लॉन्च केले. नक्कीच. सुषमा जसं तुम्ही म्हणताय, की 23 पासनं तुम्ही तुमचा हा बिझनेस सुरू केला. म्हणजे त्याच्या आधी तुम्ही तुमचा बिझनेस प्लॅन केला असेल काहीतरी. कधी डोक्यात आलं असं, की आपल्याला हा बिझनेस प्लॅन करायचा आहे? तुम्ही जसं म्हणालात फ्रेंच टीचर होते आणि मी म्हटलं तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही हो, फ्रेंच टीचर होते. पण ते हो. करत असतानाच म्हणजे तुम्ही टीचिंग करत असतानाच तुमच्या डोक्यात क्लिक झालं होतं, की मला बिझनेस करायचा आहे. लहानपणापासूनचं स्वप्न होतं. कोणती अशी वेळ होती क्लिक होण्याची, की मला आता बिझनेस करायचा आहे? ओके. माझं बिलकुल डोक्यात नव्हतं म्हणजे मला ते अशी बिझनेस करायची ही आवड कधीच नव्हती. म्हणजे लहानपणापासनं माझ्या फॅमिलीमध्ये म्हणजे माझी फॅमिली बिझनेस फॅमिली होती. पण मला कधीच ते असं आलं वाटलं नाही की मी बिझनेस करावं. कधी माझ्या डोक्यात जॉब करायचा, आपण जॉब करायचा असंच डोक्यात होतं. आणि मला टीचिंगमध्ये इंटरेस्ट होता म्हणून मी ते फील्ड निवडलं आणि मी लेक्चरर होती कॉलेजेसमध्ये 2 कॉलेजेसमध्ये. त्याच्यानंतर ते टीचिंगच करत गेली. खूप वर्ष माझं ते टीचिंगमध्ये गेलं आणि कोव्हिड आला आणि कोव्हिडमध्ये खूप चॅलेंजिंग पिरियड होतं आणि त्यावेळी सगळं ऑनलाईन झालं एकदम आणि मी एवढी टेक सॅव्ही नाहीये. तर मला ते हं, स्क्रीनवर शिकवायचं वगैरे जॉब सॅटिस्फॅक्शन नव्हतं. सो म्हणून मी ते जॉब सोडून दिला टीचिंगमधला. आणि मग नंतर आता काय करूया? म्हणजे तेव्हा सुद्धा मला वाटलं नाही की मी बिझनेसमध्ये येईन वगैरे असं म्हणजे प्लॅनिंग हं, काहीच हं, नव्हतं. सो मग मी माझी हॉबीज होती. मी सितार क्लास जॉइन केला. त्याच्यानंतर पेंटिंग वगैरे असं काय-काय हॉबीज माझी डेव्हलप केलं त्या 2 वर्षात. 2021 मध्ये मी जॉब क्विट केला आणि मग 2 वर्ष मी हेच करत होती. माझी हॉबीज डेव्हलप करत होती. आणि मग नंतर अचानकच मला बिझनेसचा कधीच विचार केला नव्हता. पण सगळे मला माझे फ्रेंड्स वगैरे, कलीग्स वगैरे सांगत होते, "तुझं चॉईस चांगलं आहे. तर तू बिझनेसच कर ना, बिझनेस का नाही करत?" असं ते मला विचारत होते. पण त्यावेळी मी त्यांना सांगायचे, की "बिझनेस इज नॉट माय कप ऑफ टी." असं होतं माझं आन्सर त्यांना. त्यामुळे त्याच्यात ते करायसाठी त्याला एक हे पाहिजे म्हणजे ते ते करायसाठी खूप काय त्याला लागतं जिद्द बिझनेस पाहिजे. करायसाठी. ते बरोबर. माझ्यात हं, नाहीये, हं, असं मला हं, वाटत हं, होतं. हं, त्यामुळे हं, मी त्यांना नाही म्हणायचे. पण हं, अचानक मला एक दिवशी 17 मेला 2023 मध्ये मला सडनली असं एक सकाळी मी विचार केला, की "अरे, मला बिझनेस का नाही करायचं? बिझनेस करूया आपण." असं सडनली मला एक थॉट आला आणि मी माझ्या एक स्टुडंटला बोलवलं कारण मी एवढी हं, टेक सेव्ही नाहीये आणि लगेच त्याचं एक नाव ठरवलं विनी बुटीक आणि ते इन्स्टा पेज आणि एफ-बी पेज हे त्याच्यानंतर ब्रॉडकास्ट लिस्ट हे सगळं माझ्या 2 स्टुडंट्सनी मला मदत केलेली आहे. हे सगळं त्यांनी बनवलं आणि ते हं, एका दिवसात मी ते बिझनेसचं सगळं प्लॅन केलं आणि हं, त्याच्यानंतर मी काय करायचं मग मी साडी म्हणजे आधी माझ्या डोक्यात साडी आलं का तर कोव्हिडमध्ये आपल्याला म्हणजे कुठे बाहेर जायला वगैरे होत नव्हतं. त्यामुळे आपण हं, हं, घरीच होतो आणि त्यावेळी खूप लोकांनी ऑनलाईन बिझनेस स्टार्ट केला. आणि त्यावेळी हं, 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 साड्यांची पण मला आवड आहे. त्यामुळे मी ते व्हिडिओज पाहत होती आणि ते सारखं व्हिडिओज पाहून त्याच्याने सुद्धा मला ते एक हे मोटिव्हेशन मिळालं असेल साड्यांचं हं, करायचं. तर मला हं, इनिशियली मी साड्यांचं असं विचार केला, की आपण पण साड्यांचं करूया. काहीतरी हं, बिझनेस करायचं असं आलं डोक्यात. आणि नंतर आपण साड्यांचं करूया असं आधी डोक्यात आलं आणि हे जे मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं, की मला हँडक्राफ्टेडमध्ये, क्रिएटिव्हिटीमध्ये इंटरेस्ट होतं. हं, तर हे मला बिझनेस जेव्हा करूया, 2 दिवस आधी मला ते प्लॅन होतं माझ्या डोक्यात, की हे हं, क्रिएटिव्हिटी, आर्टिझन्स त्याच्यानंतर ते वर्क करून घ्यायचं. पण ह्या सगळ्या प्रोसेसला खूप वेळ लागतो आणि खूप काम लागतं त्याला. म्हणजे बॅग्स मागवायचे, त्यांना डिझाईन्स द्यायचं, आर्टिझन्सना हं, हं, शोधायचं. आधी आपल्याला बिझनेसचं बी शिकायचं होतं. हं, त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सगळं यायचं, असं माझा विचार आला. म्हटलं आधी बिझनेस शिकून घेऊया. कसं सेल्स टॅक्टिक्स लागतात त्याला. त्याच्यानंतर आपलं सोशल हे वाढवावं लागतं. अ, खूप काय शिकावं लागतं. ते आधी शिकून घेऊन नंतर सो मी आधी साड्यांचं स्टार्ट केलं
पण ते जेव्हा मी साड्यांचं स्टार्ट केलं त्यावेळी त्याचं पण काय होतं काम, म्हणजे ते खूप फोल्ड करून ठेवायचं, दाखवायचं, म्हणजे त्याच्यात खूप हं, मेहनत पण आहे. सो मला वाटायला लागलं, की नाही याच्यात खूप मेहनत आहे, तर आपण नको. आपण बॅग्समध्ये काही करूया. असं करून मी हं, आय शिफ्टेड टू बॅग्स. मग ते हं, हं, बॅग्स मी स्टार्ट केलं आणि मी 4 बॅग्स आणले आणि हं, मॅन्युफॅक्चरर्सकडनं रेडी हं, बॅग्स आणले आणि ते मी WhatsApp स्टेटसवर घातलं. तर हं, ते WhatsApp स्टेटसवर 1 दिवसात माझी 4 बॅग सेल हं, झाली. हं, तर हं, मी मला विचारलं, "अरे, हे बॅग्स माझे सेल होत आहेत." तर एक किक मिळालं आणि मग नंतर 4चं 10, 10चं 15, 15चे 50 असं होत माझं ते जरा वाढत गेलं. म्हणजे माझ्या सोशल सर्कलमध्ये, माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्येच माझा एवढा बिझनेस व्हायला लागला. तर म्हटलं, "अरे, हं, हे हं, बॅग्समध्ये चांगलं होतंय." असं झालं. आणि सो हं, माझं हं, जुलैपर्यंत म्हणजे 2 महिन्यात माझं जुलै मंथमध्ये आय आय कुड सेल अराउंड 71 बॅग्स आणि ते हं, खूप हं, मोठं मला एक पुश मिळालं, की नाही मी हं, करू हं, शकते बिझनेस. तर हं, माझ्यात हं, आहे ते सेल करण्याचं हे आणि मी करू हं, शकते. असं मी ते हं, बॅग्समध्ये केलं आणि नंतर म्हटलं नुसतं ऑनलाईन करायचं हे पुरेसं नाहीये बिझनेससाठी. हं, तर हं, आपण हं, जेव्हा बाहेर जाऊन लोकांना हं, भेटतो हं, आणि हं, 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 त्याच्यानंतर आपण त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करतो. हं, त्याच्यानंतर ते आपण मार्केटमध्ये काय एक्झॅक्टली आहे, हे मला हं, समजावं तर मला बाहेर जावं लागणार. कारण हं. मार्केटमध्ये इन ट्रेंड काय आहे आणि लोकांना ॲक्चुअली काय पाहिजे काय लोकांना, हवंय? हे हं, मला हं, कळाय क क हां, मग हे कळायसाठी मी ऑगस्टपासून म्हणजे तोपर्यंत ऑगस्टला रक्षाबंधन फेस्टिव्ह सीझन स्टार्ट झालं. सो हं, ऑगस्ट हं, टू हं, दिवाळी म्हणजे अराउंड नोव्हेंबर, ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत फेस्टिव्ह सीझन असतं. तर हं, मी एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करायला लागले, हं, की हं, 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 एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट केलं तर माझं लोकांबरोबर इंटरॅक्शन होतं आणि लोकांना माझे प्रॉडक्ट्स दिसतात. त्यांना हं, काय पाहिजे, त्यांना काय आवडतं आणि ट्रेंडमध्ये काय आहे आणि हं, तेच नाही तर मी आजूबाजूच्या को-एक्झिबिटर्सना सुद्धा ऑब्झर्व्ह करायची, की हं, ते कसं बिझनेस करतात आणि हं, मला हं, कॉम्पिटिशन किती आहे मार्केटमध्ये. हं, तर हं. मला कुठे मला माझं इम्प्रूव्ह करायचं आहे, जे बरोबर. हं, कम्युनिकेशन असू दे, हं, सेल्स हं, टॅक्टिक्समध्ये मला कुठे हं, हं, इम्प्रूव्ह करायचं आहे. हं. त्याच्यानंतर स्टॉल डिस्प्ले हे पण खूप कसा करायचा? काउंट बरोबर. होतं मॅम. हां. हं, हं, स्टॉलचं हं, डिस्प्ले पण प्रेझेंटेबल असायला पाहिजे. हं, तरच हं. लोक तुमच्या स्टॉलपर्यंत पोहोचू शकतात. हे पण बरोबर. मी हं, शिकली. हं, त्याच्यानंतर हं, सगळं को-एक्झिबिटर्सकडनं ते कसं बोलतात, हं, हं, त्यांच्याकडे हं, कसं अट्रॅक्ट करतात लोकांना. सो हं, हे सगळं मला एक्झिबिशनमुळे मी खूप काय शिकली आणि तसं मी सीझनमध्ये एक्झिबिशन करत गेली दिवाळीपर्यंत. आणि नंतर एक दिवशी मला साधारण ऑगस्टमध्ये मी थोडे एक्झिबिशन्स केले हं, आणि मलाच कळलं नाही की मी कसं हाऊ आय गॉट अट्रॅक्टेड टू होम डेकोर. म्हणजे हं, 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 ट्रे असू दे, किचन होल्डर्स असू दे, त्याच्यानंतर मोबाईल स्टँड, रोटी बॉक्स असं सगळं होम डेकोरकडे माझं अट्रॅक्शन गेलं आणि हं. म्हटलं हे का नाही ठेवायचं? आता तर फेस्टिव्हल बरोबर. सीझन हं, आहे, तर हं, गिफ्टिंगसाठी हं, लागतात आणि हं, हळू मी होम डेकोरचे आयटम्स ठेवायला लागले. तर हं. ते स्टार्ट नक्कीच. केल्यावर होम डेकोरचे आयटम्स गिफ्टिंगसाठी नक्कीच माझं झालं. रक्षाबंधन गिफ्टिंगसाठी घेतलं लोकांनी. हं, त्याच्यानंतर हं, भाऊबीज वगैरे दिवाळीचं हे वगैरे सगळं झालं. आणि मला ते खूप आवडायला लागलं म्हणजे अरे हे जातंय असं. तर हं, नंतर एकदा फेस्टिव्ह सीझन झाल्यावर अं, मग त्याच्यानंतर सुद्धा नोव्हेंबर, डिसेंबर नंतर सुद्धा मी एक्झिबिशन्स करायला लागली आणि हं, होम डेकोरचेच प्रॉडक्ट्स होते माझ्या हं, स्टॉलवरती. हं, पण त्याच्यानंतर एक 3-4 महिने जे माझं खूप लॉस झाला. म्हणजे हं, कोण स्टॉलकडे यायचंच नाही. म्हणजे हे जे हं, माझे हं, प्रॉब्लेम्स आले, ते मी तुम्हाला हं. सांगते. तर ते नक्कीच. असे एक्झिबिशनला यायचे आणि स्टॉलकडे बघायचे पण नाही. म्हणजे हं, 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 असं का होत आहे? असं मला जरा विचार केला मी खूप. हं, हं, म्हणजे बोलवलं तरी बघायचे नाहीत आणि सरळ दुसऱ्या हं, स्टॉल्सकडे जायचे वगैरे. मग मी थोडं माझं सेटअप बदललं. म्हणजे काय केलं तर माझ्या स्टॉलपर्यंत लोक येतील, याचा मी येतील. विचार हं, हं, केला हं, आणि हं, मग त्यांना हाय हॅलो म्हणायचं. म्हणजे काय वेगळ्या-वेगळ्या प्रकारांनी मी त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होती. हं, पण तरी ते होत नव्हतं आणि देन एक दिवस मला म्हणजे खूप विचार केला, का असं होतं? तर हं, आपल्याला काय अजून चेंज करायचं आहे का प्रॉडक्ट्स?
तर हं, हं. प्रत्येकदा हे प्रयत्न असतोच बरोबर. एंटरप्रेन्योरचं, की हं, आपण अजून काय करू शकतो, अजून काय हं, करू हं, शकतो, की हं, आपण आपलं प्रॉडक्ट चांगले सेल होतील आणि हं, लोकांना आवडतील. ह्याच्यामध्ये हं, अजून हं, काय आपण इम्प्रुव्हमेंट करू शकतो किंवा हं, प्रॉडक्टच चेंज करून बघायचं का? असं सगळं हं. मला विचार यायला लागला. कारण हे लॉस आपण बेअर करू शकत नाही एवढा लॉस अँड दॅट इज व्हेरी बरोबर. डिस्करेजिंग असतं आपल्यासाठी, हं, की आपण कंटिन्यू करू की नको बिझनेस? असं पण एक हं, पॉइंटला हं. मला विचार आला, की बरोबर, हे बरोबर. असं का होत आहे? कारण हं, हे एक असं सेटबॅक सारखंच होतं आणि बरोबर. पण मी ते सोडलं नाही. मी जिद्दीने घेतलं. मी म्हटलं, "नाही, हां, आपण आता हं. चालू केलंय तर ते आपण पुढे जायचंच." नक्कीच. आणि ते हं, पण एक बिझनेस रोलर कोस्टर असतं. कधी हं, वर जातं, हं. कधी खाली येतं. खाली लॉस, येतं. प्रॉफिट हे बरोबर. सगळं हं, बिझनेसमध्ये असतं. हं, 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 हे सगळं आपण हे करतच पुढे जातो. हं, त्याच्यामध्ये हं, इम्प्रुव्हमेंट्स करतो किंवा हं. अजून काय करायचं हे विचार करतो चांगलं करायसाठी. नक्कीच. हं, हेच किंवा आपल्यामध्ये सुद्धा अजून लोकांशी बोलायचं, कम्युनिकेशन कसं करायचं हं, हं, किंवा हं, हं. सेल्स टॅक्टिक्स आपण अजून कसं ते प्लॅन करू शकतो. बरोबर. स्टॉल हं, कसा आपण अजून सुंदर लावू शकतो. हे हं, सगळं हं, मी हं, विचार केला आणि म्हटलं नाही हं, आता आपण थांबवायचं नाही, आपण पुढे जायचं. हं, तर मला तिथे हं, हे हं, आलं, की आपण प्रॉडक्ट बदलूया. हं, म्हणजे हं, तर हं, म्हणजे बदलून बघूया कारण हँडक्राफ्टेड सॉरी हे जे आहे होम हं. डेकोरचे जे आहे, ते हां, सीझनल आहे, असं मला जरा लक्षात आलं. बरोबर. हां, कारण हां, ते फक्त हां. फेस्टिव्ह सीझनमध्ये गिफ्टिंगसाठी लोक घेतात आणि वापरतात. कोणी हं. असं सारखं ट्रेज हे बघा मोबाईल स्टँड वगैरे एकदा घेतलं की ते ठेवलं, मग वर्षानुवर्ष तेच हो, हो, वापरतात. हो, हो. ते म्हणून मला वाटलं की हे सीझनल आहे. पण आता हं, 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 ऑल सीझनमध्ये जे चालतं ते मला करायचं, ते करून हं, बघूया. हं, हं, सो म्हणून मला असं साधारण लास्ट इयर फेब्रुवारीमध्ये मी खूप विचार केला. आणि हं, मग नंतर मार्चपासून मी जे माझी आयडिया मी आधी सांगितली, म्हणजे जे हं. इनिशियली मी जे तुम्हाला एक्सप्लेन केलं, की हँडक्राफ्टेड, क्रिएटिव्हिटी हे सगळं जे डोक्यात होतं माझं, ते इनिशियली मी स्टार्ट केलं नाही. बिकॉज मला बघायचं होतं मार्केट स्टडी करून. तर मी बरोबर, नंतर ते हे केलं, की नाही आता जे माझी इच्छा होती करायची, मला जे हं, आवडतं, ते मी हं. करायचं. बरोबर. म्हणून मी तेवढं सगळं एक्सपिरियन्स नंतर तेवढं अडथळे आले आणि हे हं. सगळं फेस करत पण मी थांबली नाही. मी ते नाही. विचार केला की नाही आता आपल्याला मला जे म्हणजे पाहिजे मी ते करणार आणि सुषमा मी जसं नंतर तुम्ही म्हणालात आता, की तुम्ही एक्झिबिशन्स करत होता. तुम्ही खूप हो, तुमच्या बिझनेसमध्ये चेंजेस केले. म्हणजे तुम्ही आधी लोकांना ओळखलं, की लोकांना माझ्याकडून काय हवंय त्याचा अभ्यास तुम्ही केला आणि मग हो, नुसार तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये चेंजेस आणले, बरोबर? हो, अडथळे तुम्हाला आले आणि मुख्य अडथळा म्हणजे जेव्हा तुम्ही सगळे एक्झिबिशन्स करत होता, त्यावेळेला अगदी काही वेळ किंवा काही काळ असा आला, की जेव्हा लोकांनी तुमच्या स्टॉलकडे बघणं सुद्धा सोडून दिलं, तुमच्याशी बोलणं हो, सुद्धा सोडून दिलं. इतर हो, स्टॉल ते बघायचे, निघून जायचे. हो. त्यावेळेला आपल्याला थोडंसं खचल्यासारखं वाटतं. आपण आता बरोबर. थांबावं, आपल्याच्याने हे पुढे काही शक्य नाही असं वाटतं. पण तरी सुद्धा तुम्ही तिथे थांबला नाही. तुम्ही तुमचा हो, बिझनेस सुरूच ठेवला आणि जसं तुम्ही हो, म्हणालात, शेवटी तुम्ही येऊन थांबलात आणि त्यानंतर तुमचं हे बुटीक तुम्ही सुरू केलं. तर मला वाटतं अशा वेळेत तुम्हाला कोणीतरी टीचर मिळाली असेल. कोणीतरी आपल्याला एक गोष्ट सांगून जातं, एखादं वाक्य बोलून जातं आणि त्यातनं आपण शिकतो, की नाही ही बोलतेय ते बरोबर आहे. आपण एकदा ते करून बघू. असं कोणी हो, तुमच्या ह्याच्यात होतं का, की तुम्हाला जिथून शिकायला मिळालं, ऐकायला मिळालं आणि ते ऐकून शिकून तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये पुढे गेलात? तुमचं कोणी हो, मार्गदर्शन केलं का? हं, हो, नक्कीच. तर असं आहे की माझे खूप सपोर्ट करणारे लोक किंवा मी हं, जे करते ते कधी आपल्याला ॲप्रिसिएशन मिळतं, एक सपोर्ट मिळतं, एक हेल्प मिळतं. त्यावेळी ना आपल्याला एक किक मिळतं, एक मोटिव्हेशन मिळतं. नाही हं, आपण हं, थांबायचं नाही, आपण करायचंच, असं एक जिद्द. आणि ते ॲक्चुअली ते जिद्द माझ्यात इनबिल्ट पण आहे, की नाही मी हं, थांबणार नाही, मी करूनच दाखवणार. ही जिद्द माझ्यात आधी आहेच. पण हं, ते आजूबाजूच्या लोकांकडनं मिळतं. हे हं, एक मोठं ॲडेड एडव्हांटेज असतं आपल्याला, की हं, आपल्याला हं, एक सपोर्ट असतो. तर असं एकदा असे खूप लोकं आहेत आणि त्यात मी आवर्जून मेन्शन करायचं म्हणजे झेप उद्योगिनींची ह्याचे फाउंडर आणि डायरेक्टर पौर्णिमा शिरीषकर मॅडम ह्या मला भेटल्या आणि हं, त्यांचं तर मी खूप आभार मानते. कारण हं, मी त्यांच्यामुळे एवढी पुढे येऊ शकले. हं, तर त्यांनी मला त्यांना मी भेटली आणि हं.
मला ॲक्चुअली काय आहे बिझनेसमध्ये म्हणजे ते टर्मिनॉलॉजीज जे असतात, ते जे स्कीम्स असतात, ह्याच्याबद्दल हं, ॲब्सोल्युटली मला काहीच आयडिया नव्हती. मी झिरो होती त्याच्यामध्ये. फक्त हं, हं, बॅग्स ठेवायचे, विकायचं. म्हणजे हे हं, एवढंच बिझनेसमध्ये ते. असंच होतं हं, माझं कॅल्क्युलेशन. तर हं, त्यांनी भेटल्यावर त्यांनी मला खूप काय म्हणजे एज्युकेट केलं ह्या बिझनेसच्या ह्याच्याबद्दल, की हं, स्कीम्स काय-काय आहेत. सुषमा तू हे कर, ते म्हणजे हं, ते पहिलं म्हणजे त्यांनी मला उद्यम सर्टिफिकेट हं, ह्याच्यासाठी हं, गाईड हं, हं, केलं. हं, उद्यम सर्टिफिकेट नाहीतर म्हणजे आपण ते लागतंच बिझनेससाठी. हं, म्हणून त्यांनी मला उद्यम सर्टिफिकेटसाठी गाईड केलं. त्याच्यानंतर ते जेम म्हणून असतं. त्याच्यानंतर हं, पी-एम-ई-जी-पी म्हणजे जे काही गव्हर्नमेंट स्कीम्स असतात, त्याच्यासाठी त्यांनी मला खूप गाईड केलं. आर्टिझन कार्ड असतं. ते हं, सगळं हं, मला हं. त्याच्यासाठी त्यांनी गाईड केलं आणि ते काय आहे, हे त्यांच्यामुळेच मला आज कळलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते खूप छान प्रोग्राम्स ऑर्गनाइज करतात. अ, हं, जिथे ते विमेन एंटरप्रेन्योर्ससाठी काम करतात. विमेन हं, एम्पॉवरमेंट, हं, विमेन एंटरप्रेन्योर्ससाठी ते करतात हं, आणि ते खूप छान प्रोग्राम्स ऑर्गनाइज करतात. ज्याच्यामुळे मीन्स ते एज्युकेट द विमेन एंटरप्रेन्योर्स. हं, म्हणजे हं, त्याचं हं, हं, स्कीम काय-काय आहेत किंवा फायनान्शियल बँकिंग लोन्स, सबसिडी ह्याच्याबद्दल सगळं त्याच्यामध्ये हं, लोन मिळतं किंवा कॉन्क्लेव्हज हं, असतात. मग हे हं, सगळं एक्सपोर्टसाठी प्रोग्राम्स ऑर्गनाइज करतात. त्यामुळे हं, त्यांच्यामुळे मी खरंच मला खूप शिकली आहे. हं, काय-काय हं, असतं आणि आपल्याला लोन कुठून मिळतं, काय मिळतं, कुठे सबसिडी मिळते. सगळं हे मी त्यांच्यामुळे शिकलेली आहे. त्यामुळे मी पौर्णिमा शिरीषकर मॅडमचं खूप आभार मानते. आणि आपलं फॅमिलीचं आणि फ्रेंड्सचं सपोर्ट तर आपल्याला मला तर मी असतोच. लकी आहे. मी त्या बाबतीत लकी आहे. मी सांगेन, की मी नुसतं मी मेन म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट पहिलं असतं. कारण हं, नवऱ्यानेच परमिशन दिलं नाही तर मी इथपर्यंत पोहोचलीच नसते. हे केलंच नसतं. आणि तर मी आधी त्यालाच म्हटलं आणि मला असं-असं वाटतंय की मी बिझनेस करावा. हं, सो हं, त्यांनी जे माझ्यावर जे ट्रस्ट दाखवलं, एका क्षणी तो हं, म्हणाला, "कर, पुढे जा." हं, 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 आणि हं, हेच मला इथपर्यंत खरं सांगते आणलेलं आहे. हं, त्यांनी एक ट्रस्ट दाखवलं ना, तेच एक माझं मोठं हे झालं मला, किक हं, मिळालं. हं. आणि त्या फंडिंग पण त्यांनी थोडं केलं. 50,000 हं, पासून मी चालू केलेलं होतं माझं बिझनेस बरोबर. हां, आणि हां. फंडिंग पण केलं. त्याच्यानंतर माझे हं, 2 सिस्टर्स, माझी बहिणी हं, आहेत, मोठी हं, बहीण आणि धाकटी बहीण. त्यांचं पण मला खूप सपोर्ट. मोठ्या बहिणीचं तर ती माझ्या स्टॉलवर सुद्धा मला खूप मदत करते आणि हं, धाकटी बहीण मला टेक्निकल जे असतात, रील्स बनवायचे, पोस्टर्स हं, बनवायचे, हं, हे सगळं मला खूप त्यांचा सगळ्यांचा फॅमिलीचा आणि फ्रेंड्सचा मला खूप सपोर्ट आहे. आणि हं, फ्रेंड्स जे आहेत माझे ते खूप मला मी जे करते ते एन्करेज करतात, हं, ॲप्रिशिएट हं. करतात. ह्या सगळ्यांमुळे मी आज इथे आहे. नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात, की सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट मला वाटतं फॅमिलीने खूप सपोर्ट केला आणि हो. फंडिंगला तुमच्या नवऱ्यानेच तुम्हाला मदत केली खरं तर. हो, मग इनिशियली. ज्यावेळेला तुम्ही मधल्या काळात जेव्हा लॉसमध्ये होता, त्यावेळेला घरात असं प्रॉफिट लॉस असं काही चालू होतं किंवा असा कधी त्रास झाला, की लॉस झालेला आहे, आता मला खूप त्रास होतोय या सगळ्या गोष्टीचा? असं काही डिस्कशन घरात झालं किंवा हा लॉस झालाय तर आता थांबूया बाबा आपण, नंतर बघूया पुढे परत कधीतरी जाऊन. असं कधी काही बोललं आणि यातनं तुम्ही काही शिकलात का? काय नेमकं शिकलात यातनं तुम्ही? हो, हो. आता लॉस झाल्यावर आपण घरी डिस्कस तर मी करतेच. हं, मिस्टरांबरोबर डिस्कशन होतंच त्याच्याबद्दल. हं, तर त्यांनी मला सांगितलं, की हे बिझनेस म्हणजे हेच असतं. लॉस असतं, प्रॉफिट असतं. ह्या हं, सगळ्यांमधनं तू बाहेर यायला पाहिजे. हं, ह्याच्यासाठी तुला हं, ते पुढे जायचं आहे. तू इथे हं, थांबू नको. हे हं, जे हं, पुश हं, मला त्यांनी दिलं, त्याच्यामुळेच मी पुढे गेले. म्हणजे हं, त्यांचं हं, जे सपोर्ट आहे ना, ते हं, त्याच्यामुळेच मी इथपर्यंत आलेली आहे. हं, खूप हं, हं, डिस्कशन हं, व्हायचं आपलं. हे केलं तर कसं? म्हणजे लॉस झालं तर काय करायला पाहिजे? ह्याच्याबद्दल पण आपलं डिस्कशन व्हायचं. हं, आणि ते हं, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यामुळे ते पण मला फायनान्सच्या बाबतीत सुद्धा ते खूप त्यांनी मला खूप गाईड केलं. आणि हं, त्याच्यानंतर मी जे लास्ट मार्चपासून मी जे हँडक्राफ्टेड बॅग्स आणि दुपट्टास हे मी जे स्टार्ट केलं, त्याच्यानंतर मी थांबलेली नाही. म्हणजे ते नक्कीच. लोकांना खूप आवडायला लागलं. कारण ते जी हं, वस्तू मी बनवून हं, घेते आर्टिझन्सकडनं, ते तुम्हाला कुठे बघायला म्हणजे दुसरीकडे नाही हं, मिळणार, हं, जे माझं हं, प्रॉडक्ट आहे. हं, हं. आणि म्हणजे ते थोडक्यात लोकांना सुषमा स्टॉल हं, हं. सॉरी. हां, बोला. बोला, बोला, बोला.
तर स्टॉलवर सुद्धा मी जेव्हा डिस्प्ले करते, ते चांगलं हं, म्हणजे प्रेझेंटेबल असतं आणि हं, लगेच ते कॅची असतं. त्यामुळे हं, लगेच लोक अट्रॅक्ट होतात त्याच्या हं, हं. म्हणजे बॅग्सकडे आणि बरोबर. स्टॉलवर म्हणजे येतात. म्हणजे हं. बरोबर. म्हणजे सुषमा तुम्ही थोडक्यात जसं म्हणालात, की तुम्ही सुरुवातीला साड्यांचा बिझनेस केला. हो, त्यानंतर बाकीच्या काही गोष्टी केल्या. मात्र जेव्हा तुम्हाला क्लिक झालं, की माझी आवड आहे ती क्रिएटिव्हिटीमध्ये आहे किंवा हँडक्राफ्टमध्ये आहे आणि मग तुम्ही या सगळ्यात उतरला आणि त्यानंतरच तुम्ही सक्सेस झाला. म्हणजे थोडं मनापासून काम केलं, थोडं बुद्धीने काम केलं आणि हो, त्यानंतर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये सक्सेस झाला असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही. हो, नक्कीच. आज तुम्ही खरंच इतक्या बिझी आहात का, की तुम्हाला वाटतंय, की मी आता सक्सेसची एक पायरी चढले आहे किंवा अजून मला किती सक्सेस मिळवायचं आहे, याचं काही गणित तुम्ही केलेलं आहे किंवा अशामध्ये काही तुम्हाला अडचणी आलेल्या आहेत? हो. आता माझं ते हँडक्राफ्टेड बॅग म्हणजे माझी जी इच्छा होती ते होत आहे आणि ते मी अगदी आवडीने करती आहे. हं, असं असतं ना आपल्याला जे आवडतं त्यात आपण सक्सेस होतो जास्त करून. कारण हं, ते आपण हं, हं, तेवढा आपला जीव ओतून करत असतो आणि हं, तेवढ्याच आवडीने करतो. त्यामुळे माझं हे आवडतं फील्ड असल्यामुळे क्रिएटिव्हिटीचं मी ते हं, खूप आवडीने करते आणि खूप मेहनत पण असते त्याच्यामध्ये. कारण आर्टिझन्स कडनं ते बनवून घ्यायचं जे असतं ते बॅग्स त्यांना कॅनव्हास बॅग्स, ज्यूट बॅग्स बनवून द्यायचे आणि मग त्याच्यानंतर मला डिझाइन शोधावे लागतात. वेगवेगळे डिझाइन. कारण मार्केटमध्ये लोकांना एव्हरी टाईम काहीतरी वेगळंच हवं असतं. तेच रिपीट करू शकत नाही. त्यामुळे मला वेगवेगळे डिझाईन्सचा विचार करावा लागतो. आता मी काय देऊ लोकांच्या समोर काय आणू? याचा पण मी विचार करते आणि ते सगळे म्हणजे खूप ह्याला विचार करून त्यांच्याकडनं करून घ्यायचं हे मला आवडतं. म्हणजे हे प्रोसेस जे आहे, त्याला खूप मेहनत लागते आणि टाईम पण तेवढंच द्यावं लागतं आणि ते मी एन्जॉय करत आहे. कारण ते माझं आवडीचं आहे, त्यामुळे मी ते एन्जॉय करत आहे. आणि नक्कीच. त्याच्यानंतर जी फक्त आता मी आधी ब्रॉडकास्ट लिस्ट किंवा स्टेटसपर्यंतच मी सीमित होते. त्याच्यानंतर मला वाटायला लागलं, नाही, मी बाहेर येऊन ह्याला एक्सपोजर जास्त मिळेल, जेव्हा मी हं, एक्झिबिशन्स करेन. आणि मला खूप बरोबर. काही हं, शिकायला पण मिळेल. को हं, हं, एक्झिबिटर्सकडनं, खूप लोकांकडनं पण शिकायला मिळतं. जेव्हा आपण बरोबर. लोकांशी हं, हं, कम्युनिकेट करतो, त्यावेळी हं, लोकं सुद्धा खूप, "अगं, असं हे कलर नको होतं, ह्याला हे बरोबर. असं हां, हां. चांगलं दिसलं." म्हणजे लोक सुद्धा आम्हाला खूप काही शिकून जातात. त्यामुळे मला शिकवून हे एक जातात. पक्कं झालं, की आपण ऑनलाईन म्हणतो, पण ऑनलाईन पेक्षाही आपण बाहेर आलं ना, नुसतं आपला बिझनेसच नाही, तर खूप काही बरोबर. आपण लोकांकडनं पण शिकतो. त्यामुळे नक्कीच. मी हे म्हणजे थोडक्यात एक्झिबिशन्स अजूनही सुषमा थांबव लोकांसमोर जर का आपण आपल्या गोष्टी मांडल्या आणि त्या हो, जर व्यवस्थित मांडल्या, जसं तुम्ही म्हणालात, की तुम्ही मध्ये खचलात सुद्धा. तुमचं जे एक्झिबिशनचं स्टॉल होतं त्याकडे तितकंसं लक्ष गेलं नाही. हो, मग त्यानंतर तुम्ही त्याच्यात बदल केले आणि मग लोकांनी तुमचं एक्झिबिशन बघणं किंवा तुमच्या स्टॉलवर येणं सुरू केलं. स्वतःमधले बदल हे मला वाटतं खूप जास्त महत्त्वाचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं विचारायचंय, तुम्ही खूप काही करत आहात. 2 वर्ष जरी तुम्ही बिझनेस करत असलात, तरी त्याआधी सुद्धा तुम्ही फ्रेंच टीचर होता आणि मधला हो, काळ तुम्ही बऱ्याच काही गोष्टी केल्यात. जसं की 15 साड्यांपासून अगदी तुम्ही बिझनेस सुरू केला आणि हो. आज तुमचं स्वतःचं बुटीक आहे. तर मला वाटतं हे सगळं करत असताना स्वतःसाठी वेळ मिळतो का? कारण का बऱ्याचदा आपण असं म्हणतो, "मी बिझी झाले की मला स्वतःसाठी वेळ मिळणार नाही, म्हणून मी थांबते. मी आता माझा वेळ याला देऊ शकत नाही. तर मी आता थांबते आणि स्वतःसाठी थोडा वेळ देते." असं कधी तुम्हाला वाटलं की नाही आता मी थांबते, मी माझ्यासाठी थोडासा वेळ देते? हो. ॲक्चुअली माझं सोशल ॲक्टिव्हिटीज म्हणजे माझे खूप फ्रेंड्स आहे. सोशल सर्कल खूप मोठं आहे आणि हं, आधी मी लेक्चरर होते तेव्हा ते जरा मला वेळ मिळायचा कारण ते जॉब होतं आणि हं, त्यावेळी मी खूप फ्रेंड्सना भेटायचं, मजा करायची, पार्टी वगैरे हे सगळं हं, फॅमिली वगैरे हे हं, सगळं खूप करायची आणि मला हं, आवडतं हं, तसं करायला पण सगळ्यांना लोकांना हं, भेटायला, बोलायला, करायला वगैरे पण मला खूप आवडतं. त्यामुळे मी हं, ह्याचं हे सगळं सोशलायझिंग खूप होतं. पण हं, जेव्हा मी हं, बिझनेस स्टार्ट केलं तर मी खूप त्यात अ, गुंतून गेली किंवा अडकून गेली हं, असं झालं थोडंफार आणि मग हं, माझे हं, फ्रेंड्स पण ओरडायला लागले, की म्हणजे "तू भेटतच नाही, तू खूप बिझी झाली आहेस." आणि खरंच तसं झालंय ते. आता तुम्ही म्हणालात तसंच झालं. कारण सतत माझं एक वेगळंच हँडक्राफ्टेड असल्यामुळे मला सतत त्या बिझनेसबद्दलच विचार असतो. बरोबर. आता मी हं, काय डिझाइन देऊ? आता मी लोकांसाठी काय नवीन आणू? कसं मी हं, ते हं, हं, डिझायनिंग करू? म्हणजे हं, सतत आता आर्टिझनची त्यांच्याबरोबर मला सतत बोलावं लागतं. सो हे हं. सगळं ह्याच्यामध्ये मी खूप बिझी झाली आहे. त्यामुळे थोडं मला ना माझ्यासाठी वेळ किंवा त्यात तरी पण मी वेळ काढून माझा प्रयत्न असतो, की मी माझ्या फ्रेंड्सना किंवा फॅमिलीना वेळ द्यायला पाहिजे.
हे माझा हं, नक्कीच हं. प्रयत्न आहे. कारण मला ते स्वतःला पण आवडतं. हं. नक्कीच. तुम्ही अगदी तुमच्या इतक्या बिझी शेड्यूलमधनं सुद्धा वेळ काढता, तुमच्या फॅमिलीला वेळ देता, तुमच्या फ्रेंड्सना वेळ देता आणि मुळात म्हणजे या सगळ्यामध्ये म्हणजे जो तुम्ही तुमच्या आवडीचा बिझनेस करताय, तो वेळ तर खरा तर तुमच्या स्वतःसाठीचाच आहे. कारण का त्यातनं तुमची आवड बाहेर पडतेय हो. आणि त्यातनंच तुमच्या मनाला मला वाटतं कुठेतरी सॅटिस्फॅक्शन मिळते आणि त्यामुळे मनातल्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही पूर्णपणे विसरून जाताय. आणि अगदी हेच जर बरोबर. प्रत्येक स्त्रीनं केलं, हेच जर प्रत्येक बाईनं केलं, जर का आपल्या आवडीची गोष्ट आपण बाहेर काढली आणि त्यात जर मन गुंतवलं, तर ती बाकीच्या विचारांना मागे टाकू शकते आणि ती तिच्या बिझनेसमध्ये खरं तर किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये सक्सेस नक्कीच होऊ शकते. आणि हो. मला वाटतं उघड्या डोळ्यांनी जर का आपण स्वप्न पाहिली, म्हणजे बंद डोळ्यांनी झोपेत जेव्हा आपण स्वप्न पाहतो, तेव्हा ती खरंच स्वप्न असतात. उघड्या हो. डोळ्यांनी आपण जेव्हा स्वप्न बघतो, तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी आपण त्याचा पाठलाग नक्कीच करतो. आणि तेच तुम्ही केलं मला वाटतं खरं तर हं. उघड्या डोळ्यांनी जे बघितलेलं स्वप्न होतं, तुमच्यातली जी हो. आवड होती, ती तुम्ही बाहेर काढली आणि आज तुमचं स्वतःचं बुटीक आहे. म्हणजे छोटासा बिझनेस आज खूप मोठा झालेला आहे. हीच खरं हो. तर तुमची अडचणींवर मात करून तुमच्या बिझनेसची सक्सेस स्टोरी आपल्याला म्हणता येईल खरं तर. बरोबर. सुषमा आज तुम्ही खरं तर खूप छान गप्पा आमच्याशी मारल्यात आणि अडथळ्यांना दूर करून कसं पुढे गेलं पाहिजे, अगदी आपल्याकडे लोकांनी लक्ष नाही दिलं तरी चालेल, मी जिद्दीने पुढे जाईन आणि माझ्या हो. बिझनेसमध्ये मी सक्सेस होऊन तुम्हाला दाखवेन. त्यानंतर तुम्ही माझ्याकडे एकदा तरी नक्की याल आणि मला वाटतं अशी बरीच लोकं पुन्हा तुमच्याकडे आली सुद्धा असतील. अरे हो. तर आता मी नंतर मला एक सांगायचं आहे अजून. तर मला मी हे विचार केला, की नुसतं एक्झिबिशन्सच करायचं नाही. एक्झिबिशन केलं की काय होतं, त्याच एरियामधले, त्याच लोकॅलिटीमधले लोक येतात एक्झिबिशनला. तर आपल्याला ग्लोबली हे माझे प्रॉडक्ट्स दाखवायचे आहेत. तर हं, ग्लोबली हं, हं. दाखवावं तर सोशल मीडियाचं हे करायचं, यूज करून घ्यायचं. आणि हं, आता हं, हल्ली खूप इन्फ्लुएन्सर्स, ब्लॉगर्स आहेत. तर हं. मग मी विचार केला, की मला अजून वाढवायचं म्हणजे ग्लोबली माझं वस्तू दिसायला पाहिजेत लोकांना, लोकांनी आवडायला पाहिजे आणि ते घ्यायला पाहिजेत. हे माझी हं, इच्छा होती. तर म्हटलं हं. ते कसं करायचं हे माझा विचार चालू होता. आधी फक्त WhatsApp आणि हेच होतं, स्टेटस वगैरे असंच होतं. आणि नंतर मी हळू-हळू एक्झिबिशन्स करायला लागली आणि त्याच्यानंतर अजून काय मी करू शकते? हं, हं. ज्याच्याने की माझं प्रॉडक्ट्स ग्लोबली ते जाऊ शकतात. हे मी विचार पोहोचू केला. शकतो. आणि मी बरोबर. नंतर त्याच्यानंतर मी इन्फ्लुएन्सर्सना मी अप्रोच केलं. म्हटलं हं, एक YouTubeवर किंवा याचे Insta रीलवर. कारण हं. इन्फ्लुएन्सर्सचे फॉलोअर्स खूप असतात. त्यामुळे मग मी बरोबर. हं, माय बोली म्हणून आहे, वाव स्नेहल आहे, YouTubeवाली आरती ह्यांना मी अप्रोच केलं आणि त्यांच्याकडनं घरीच मी सेटअप केलं माझं आणि हं, हं. त्यांच्याकडनं मी व्हिडिओज बनवून घेतले आणि त्यांच्या YouTubeवर आणि Insta वर रील्स हे बनवून हं, घेतले आणि हं. त्याच्यामुळे मला खूप ऑर्डर्स म्हणजे अमेरिकेहून सुद्धा मला कॉल आलेला आहे हं. की अच्छा. मी मी तुम्हाला एक्सपोर्टसाठी नक्कीच अप्रोच करीन असं त्यांनी मला अप्रोच दिलेलं करते. आहे. हं, हं, आणि हं, त्याच्यानंतर ह्याच्यात तामिळनाडू, आंध्र प्रदेशला सुद्धा हं, मी हं, 30 बॅग्स मी पाठवलेले आहेत. त्यांच्याकडून ऑर्डर आली. नागपूरवरून, हं, पुण्यावरून आणि आता ते हं, माझे पर्मनंट कस्टमर्स झालेले आहेत. त्याच्यानंतर हं, कर्जतवरून एक डॉक्टर आल्या होत्या. म्हणजे हं, लांबून सुद्धा माझ्याकडे घरी येऊन माझे हं. प्रॉडक्ट्स घेऊन जातात. त्यामुळे नक्कीच बरोबर. हे सोशल मीडियाचं खूप फायदा होतो आणि हं. सेल्स वाढलेला आहे त्यामुळे, हं, हं, हं. असं मला नक्कीच. मला सांगायचंय. वाटतं म्हणजे सुषमा तुमची आवड जेव्हा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये उतरवली, तेव्हा तुम्ही नक्कीच तुमच्या बिझनेसमध्ये सक्सेस झालात. आणि हेच खरं तर मला वाटतं या कार्यक्रमातनं आपल्याला आपल्या महिलांना, मैत्रिणींना हो, सांगायचंय, की तुम्ही जर तुमची आवड बाहेर आणली, तर तुम्ही नक्कीच हो, कुठल्याही गोष्टीमध्ये सक्सेस होऊ शकता. एक गृहिणी ते एक उद्योजिका हा प्रवास नेमका तुमचा कसा होता? किती अडथळे आले, मात्र या अडथळ्यांसाठी तुम्ही कुठेच थांबला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं तुमच्या फॅमिली सपोर्टसाठी. फॅमिली हो. सपोर्ट मिळणं आणि मला वाटतं खरं तर तो खूप मोठ्या आणि चांगल्या प्रमाणात तुम्हाला मिळाला फॅमिली सपोर्ट. मिळालं. सुषमा आज तुम्ही स्टोरी जी सांगितली ती खूप छान होती आणि मला वाटतं खूप महिलांनी ती आत्मसात करून घ्यावी, की जेणेकरून त्यांना कळेल, की अगदी छोटासा बिझनेस सुद्धा बुटीकमध्ये बदलू शकतो. स्वतःच्या हो, बुटीकमध्ये बदलू शकतो. ही किती हो. छान स्टोरी आहे महिलांसाठी. सुषमा खूप नक्कीच. खूप धन्यवाद. तुम्ही इतकी छान स्टोरी तुमची सांगितली त्याबद्दल आणि खूप छान गप्पा मारल्या त्याबद्दल. थँक यू सो मच. नक्कीच. मला वाटतं गृहिणी ते उद्योजिका म्हणजे या ज्या सुषमा होत्या आज आपल्याबरोबर, त्यांनी फक्त स्वप्न नाही पाहिली, त्यांना अगदी लहानपणापासूनच काहीतरी क्रिएट करण्याची किंवा क्रिएटिव्हिटीची आवड होती, हँडक्राफ्ट करण्याची आवड होती आणि हे सगळंच
जे स्वप्न होतं त्यांचं ते त्यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये उतरवलं. 15 साड्यांपासून त्यांनी त्यांचा बिझनेस खरं तर सुरू केला होता आणि आज त्यांचं स्वतःचं बुटीक आहे. म्हणजे आज त्या स्वतःचं बुटीक चालवतात. हे खरं तर किती मोठी गोष्ट आहे, किती मोठा बिझनेस आहे. आज त्यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये नक्कीच सक्सेस मिळवलेला आहे. जिद्द बाळगली आणि सक्सेस मिळवला. मला वाटतं तुम्हाला सुद्धा अशा सक्सेस स्टोरी ऐकायला आवडत असतील. मात्र आपण सक्सेस स्टोरी बरोबरच नेमके त्यांचे अडथळे काय आहेत, काय-काय अडथळे आले त्यांच्या बिझनेसमध्ये सुरू करताना, या सगळ्याबद्दल आपण आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारतोय आणि यापुढे सुद्धा आपण बऱ्याच मैत्रिणींशी गप्पा मारणार सुद्धा आहोत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. असे अडथळे ऐकण्यासाठी जर का तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा नक्की करा. कारण का आपल्या बऱ्याच पर्यंत आपल्याला हे अडथळे पोहोचवायचे आहेत आणि त्यांना सुद्धा त्यांच्या बिझनेसमध्ये आपल्याला सक्सेस मिळवून द्यायचंय. तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. नमस्कार.